नमस्कार. तर आज मी तुम्हाला हे बीट आहेत, तर बीटापासून आपण आज करणार आहोत बीटरूट पावडर. तर त्याच्यासाठी बघा हे अशा पद्धतीचे बीट आणलेत मंडईतनं, बघू शकता. हे बघा, हे असे बीट आहेत. तर आता हे बीट 1 किलो आहेत. 1 किलो बीटापासून आपल्याला आता किती पावडर पडते ते बघूया. सुरुवातीला मी थोडीशी करून बघितली होती, छान पावडर अशी झाली. म्हणताना म्हणलं आता करून ठेवावं. बीट हे कसं आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे आणि आजकाल बीटरूट पावडर ही खूप महाग भेटते मार्केटमध्ये. त्यासाठी म्हटलं आपण घरच्या घरी ही बीटाची पावडर करूया. चला तर मग. तर आता हे बीट धुवून घेणार आहे मी. नाही, हे काढून घेऊया सुरुवातीला. हे काढून घ्यायचे असे सगळे त्याच्यामुळे. हे बघा, हे शेंडी आणि मूळ काढून घेतले. तर आता हे आपल्याला स्वच्छ आता 2 पाण्याने धुवून घ्यायचं. स्वच्छ सगळी माती, मुळं, ही घाण लागलेली सगळी स्वच्छ करून. हे बघा, अशा पद्धतीनं आता आपण थोडी थोडी जिथं मुळी आहे तिथं ती काढून अशी थोडी थोडी साल अशी काढून घ्यायची. हे बघा, हे. आणि नसली काढली तरी पण चालती. एखाद्याला आवडत नसेल तर ते साल काढू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीनं साल काढून घेऊ शकता. तर आता ही बीट आपल्याला खिसून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे बीट खिसून घ्यायचेत. आता हे बघा, खिस. मस्त असा खिस छान पडतोय बीटाचा. आणि कलर बघू शकताय, काय सुंदर कलर आहे बीट. बघा कलर कसला छान आहे. तर सगळे आता हे बीट अशा प्रकारे सगळे किसून घ्यायचे आणि मग आपण पुढची प्रक्रिया करूया. ह्यात तुम्हाला एक गंमत सांगते. तर हे बघा, हा जो खीस आहे तो मोठ्या बिटाचा आहे. म्हणजे मोठी एवढी मोठी साईज आहे ना, तर ह्या बिटाचा हा कलर आहे. आणि छोटी जी बीट आहे, छोटे हे असं बीट आहे ना, तर हे बघा, बघू शकता किती डार्क कलर आहे ह्या बिटाचा. तर आपल्याला पावडरसाठी अशी छोटीच निवडायला पाहिजेत. म्हणजे कसं त्याचा कलर पावडरचा डार्क असा येतोय. बघू शकताय हा कलर मस्त असा छान डार्क कलर आहे ना. हा जरा फेंट आहे मोठ्या बिटाचा. बघू शकताय. हे बघा, आहे का, असा डार्क कलर येतोय बिटाचा. किती छान कलर आहे. साहजिकच बीट जरा मोठं झालं की थोडासा कलर फेंट होत जाणार आणि छोटी बीट आहेत त्याचा बारीक असा डार्क कलर राहणार. तर पावडरसाठी आपल्याला अशी छोटी छान आहेत आपली बीट. आता हे बीट म्हणजे तुम्ही बघू शकता कलर ह्याचा. हाताचा सुद्धा बघा कलर किती छान आलाय. बीट आता हे कसं जमिनीत आल्यामुळं कंदमुळ आहे. हे एक कंदमुळ आहे. कंदमुळ असल्यामुळं ह्याचा कलर ओरिजिनल कसं निसर्गानं दिलेलं एक अनमोल भेटच आहे. म्हणून हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असलेलं हे बीट नक्की आपल्या शरीरात खाण्यासाठी उपयुक्त असं हे बीट. तर त्याचे अनेक फायदे आता ह्या बीटाच्या आहेत. तर बघूया. चला तर आपण आता जाणून घेऊया काय फायदे आहेत.
नॅचरल ब्लड प्युरिफायर म्हणून याचा वापर होतो. हे रक्त शुद्ध करते आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. एनर्जी बूस्टर म्हणूनही याचा उपयोग फार छान आहे. वर्कआउट किंवा धावण्यापूर्वी 1 चमचा बीट पावडर पाण्यात टाकून घेतल्यास स्टॅमिना वाढतो. त्वचेसाठी वरदान. फेस पॅकमध्ये वापरल्यास त्वचा गुलाबी आणि चमकदार होते. लिपस्टिक म्हणून ह्याचा वापर होणार. नुसतं असं ओठावर असं चोळलं की लिपस्टिक सारखं. नाही, चेहऱ्यासाठी खूप छान आहे. आणि मेहंदी त्याचा मेन वापर होतोय. हो. मेहंदी आणि हृदयाचं जे आरोग्य आहे ते खूप छान राहतं. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहे. लिपस्टिक म्हणून वापर कसा करायचा त्याचा, तर हे तुम्ही पाहू शकता की पिठात मिसळून लाल रंगाची पौष्टिक पुरी किंवा चपाती बनवू शकता. आणि ज्यूसमध्ये किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता. म्हणजे जसं हो म्हणजे ज्यांना जसं आवडते. लहान मुलांना समजा दह्यात मिसळून दिली, पुरी बनवून दिली, तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते प्रत्येकाच्या शरीरात ते पोचेल. तसेच लहान मुलांना नैसर्गिक फूड कलर म्हणून केक किंवा इतर पदार्थात देऊ शकता. तर मंडळी, निसर्गाची ही भेट म्हणजे ही बीट पावडर तुम्ही नक्की घरी बनवा. हा व्हिडिओ आवडला असेल. पावडर महाग आहे. हो, हे पावडर महाग आहे आणि तुम्ही 100 ग्रॅम 150 रुपयाला पावडर. बरोबर. आणि घरच्या घरी जर केली आणि नेहमी बीट आपण आणून खातोच असं नाही आहे. बीट बाजारात जरी मिळत असले तर नेहमी आणून खातोच असं नाही. ऐन टायमाला आपल्याला ते जाऊन आणण्याचा कंटाळाही असतो. जर ती पावडर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ती आपण जेव्हा कधी आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो. हो, अगदी बरोबर आहे. आणि मी एका त्या ऊसाच्या गाड्यावर बघितलेलं. हो का? ऊसाचा रसाचा गुराळ. तर त्याच्यात त्यांनी ते काय केलं, एक तुकडा घेतला आणि लिंबू, आलं आणि हे बीटचा तुकडा. त्या कलर त्याच्यामध्ये एवढा सुंदर कलर आला असेल. बेस्टच. फार छान आयडिया आहे. छान कलर आला त्या रसाला, एवढा सुंदर कलर आलेला. तर आता हे बघू शकताय 1 किलो बीटाची एवढा खीस पडलेला आहे. बघू शकताय छान असा खीस पडलाय. तर आता हे आपण उन्हाला लावूया. 4 दिवस चांगलं ऊन दिलं ना, तुम्ही त्याच्या स्लाइस करून पण वाळवू शकता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार आहे. आणि खीस करून पण वाळवू शकता. खीस केला की जास्त लवकर वाळणार आणि स्लाइस केल्या की जरा थोडासा वेळ लागतो सगळं वाळूस्तोपर्यंत कडकडीत. मग आता हे आपण चला तर उन्हाला लावूया. हे बघा, अशा पद्धतीनं 2-3 दिवस असं उन्हाला लावून चांगलं कुरकुरीत वाळेपर्यंत ठेवायचं. हे असं बघू शकताय. 1-2 दिवस चांगलं उन्हाला लावलं की असं कुरकुरीत लगेचच बारीक होणार मिक्सरला. बघू शकताय. हे बघा कलर किती छान आलाय. छान कलर आलाय. चला तर मग आता हे वाळू द्या 2. तर हे बघा बीट वाळून त्याचं एवढासा खीस पडलेला आहे. तर आता हा खीस किती भरतोय ते मोजूया. मोजून आपण 1 किलो बीट घेतलेले. तर आता त्याचा हा वाळून खीस एवढा पडलेला आहे. तर आता त्याचं वजन करूया आपण. किती हे 100 आणि हे 50, म्हणजे 150 ग्रॅम हा खीस भरलेला आहे. थोडा कमी थोडाफार इकडं तिकडं नाही तर 150 ग्रॅम. हे बघा बरोबर 150 ग्रॅम भरलेला आहे हा खीस. तर आता हे पावडर करून बरोबर 150 ग्रॅम, 1 किलोची पावडर 150 ग्रॅम भरणार.
चला तर आता ह्याची आपण पावडर करूया मस्त. चला तर आता मग बारीक करून घेऊया आपण हे. तर हे बघू शकता की आता बरोबर मेजरमेंटनं 150 ग्रॅम भरलेली आहे बीटरूटची पावडर. तर बघू शकता छान अशी बारीक, कलर पण बघू शकता किती छान आलाय. तर आता हे एक चमचा दुधातून 1 ग्लास दूध घेऊन छोटासा चमचा तुम्ही दुधातनं घेतलं किंवा परोठे, परत नुसती पावडर दुधात मिक्स करून खाल्ली तरी पण चालते. परत तुम्हाला मेहंदीमध्ये ही पावडर तर आता बायका आजकाल घालतातच बीटरूटची पावडर. मेहंदीला कलर छान येतो केसांना त्याच्यासाठी. तर बघू शकताय 1 किलोची 150 ग्रॅम अशी ही बीटाची पावडर पडलेली आहे. तर आता उन्हाळा असल्यामुळं ही पावडर तुम्ही घरच्या घरीही करू शकताय. आता ऊन भरपूर असल्यामुळं लगेचच बीट सुकतात आणि लगेच त्याची पावडर आपण घरच्या घरी तयार करू शकतोय छानपैकी विकत न आणता. दाणेदार अशी छान अशी पावडर पडली. मस्त कलर, हे बघा कलर कसला आला लगेच, हे बघा छान कलर आलाय. तर आता हे या भरणीत मी असं भरून ठेवणार. हे बघा माझी आधीची पण पावडर आता मी एवढी राहिलेली आहे बघू शकताय. तर आता मी ही नवीन केलेली आहे, ही आधीची थोडीशीच राहिली म्हणून आता मी पुन्हा ती केली. तर आता ह्या भरणीत भरून ठेवणार. मस्त घरच्या घरी ही बीटची पावडर अगदी कमी खर्चात आपण बनवू शकतोय. तर आता हे बघा 1 ग्लास दूध घेतलंय मी. तर 1 ग्लास दूधमध्ये आपल्याला हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती आवडतंय ते हे 1 चमचा मी घालणार आहे. 1 चमचा घातलं बीटरूट पावडर. तर आता हे बघू शकता असं मिक्स करून दुधात छान असं पावडर. बघा दुधाला किती छान कलर आला बघू शकताय. तुम्ही सरबत, परत लिंबू सरबत ह्याच्यात सुद्धा ही पावडर टाकून एक प्रोटीनयुक्त ज्यूस सरबत आपल्याला हे घरच्या घरी करता येतील. असं बघा हे कलर किती छान आला दुधाला आणि हे प्रोटीनयुक्त झालं सगळं दूध, त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी एकदम हेल्दी. तर हे असं तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकताय. तर अशा पद्धतीनं ही बीटरूट पावडर तुम्ही घरच्या घरी करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा बघू शकता किती छान दुधाला कलर आलाय. तर बघा पिऊन कसं झालंय, छान लागतंय. हवी असेल तर साखर पण घालू शकता. छान सुंदर मस्त. साखर नाही याच्यामध्ये, साखर नाही तरी पण अतिशय पौष्टिक आणि सुंदर. जिमला जाण्यापूर्वी, व्यायामाला जाण्यापूर्वी हे 1 ग्लास पिऊन जाणे, याच्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण आपल्या शरीराचं वाढलेलं असतं. तर हे त्यासाठी हे फार गरजेचं आहे. बीटाची पावडर मस्तच अशी बघू शकता किती छान असं कलर आहे. ही पहिली केलेली आणि ही आत्ताची मस्त अशी ही बीटरूट पावडर. बघा हे मिक्सरला किती छान कलर आलाय. तर तुम्ही नक्की ही पावडर घरच्या घरी करा आणि कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.